दिगंबर, ए दिगंबर, हा चल मी निघते रे. वहिनी वहिनी थांब ना, लगेच कुठे निघालीस? अरे इथे. आणि तसंही आपण कुठे माहिती तुझा क्लास संपला इथे. अरे पण इथे बसून तरी काय करणार आहे मी, निघते मी. आपण भाईला बोलूया ना. हा सई आपण समोर हवा टाईट झाली असेल त्याची. मी फोन करतो. वहिनी, कशी सुरू आहे नचिकेतची मराठीची शिकवणी? अगं मला अप्पांनी मला थांबू कुठे दिलं तिथे? नाहीच का? पण त्या बिचाऱ्या नचिकेतची वाईट अवस्था होणार आहे नक्की. नाही खरंय, अप्पांसमोर ना भल्या भल्यांची बोबडी वळते. नचिकेतचा टिकाव कसा लागणार आहे कोण जाणे. हो बाई खरंच आहे. पण अप्पा ना हे सगळं मुद्दाम करतायत वहिनी. ईश्वरा काय सांगतेस? त्यात काय वहिनी, साधी गोष्ट आहे. एखाद्याच्या उपकाराची परतफेड करायची ही कुठली पद्धत आहे? हो ना, त्यात तो तिथे वाढलाय ऑस्ट्रेलियात. इतक्या लवकर त्याला शुद्ध मराठी कसं बोलता येईल? हो ना. नाही आता ना आई असायला हव्या होत्या. त्यांनी नक्की वाचवलं असतं नचिकेतला यातून. हो ना. पण काय ग, अप्पा असे किती दिवस शिकवणार आहेत त्याला? ते कोणाला माहितीये वहिनी. अप्पांनी अचानकच घोषणा केली ना की नचिकेतला मराठी शिकवणार म्हणून. पण वहिनी एक सांगू का, नचिकेत ना खूप हुशार आहे. तो नक्की यातून मार्ग काढेल काहीतरी. हो बाई खरंच हुशार आहे आणि मनाने खूप चांगला आहे ग. हो, देव नक्की त्याला मदत करेल ह्या सगळ्यातून बाहेर पडायला. करेल करेल, नक्की करेल. काय झालं? लाव ना त्याला भ्रमणध्वनी लवकर. हा टेक्स. हा भाई, अरे वहिनी वाट बघते. नाही असं कसं, ते माझी मराठीची शिकवणी चालू आहे. आय कॅनॉट कम, मी नाही येणार. हा भाई, अरे लॅपटॉप बंद पडला इथे, अभ्यास थांबलाय. लॅपटॉप बंद झाला तर होऊ दे, आय डोंट केअर. मी इथे माझी शिकवणी सोडून येणार नाही. सईचा क्लास मिस झाला तर झाला, आय डोंट केअर. नाही नाही, असं चालणार नाही. सईच्या शिक्षणात कुठलाही खोळंबा होता कामा नाहीये. जा तू आत्ताच्या आत्ता जा आणि बघ तिकडे काय झालंय ते. जा. तुम्ही म्हणत असाल तर जातो. काय झालं? येतोय भाई. हो पण मी गृहपाठ देणार आहे. कसला पाठ? गृहपाठ. हे बघ, मराठी भाषेविषयी 10 वाक्य तू मला बोलून दाखवायची, एकही चूक न करता. रात्री 8 वाजता ये आणि मला सगळी वाक्य म्हणून दाखव. 10 sentences. आणि वाक्य चुकली तर आजच्या पेक्षा दुप्पट वेळ शिकवणी होईल. आणि नाही चुकलं तर उद्या सुट्टी, चालेल? हो. निघालो. सई, आज तू इथे आहे, तुला क्लासेस पण नाही, तरी पण आपण गप्पा नाही मारू शकत. नचिकेत तू ना उगीच जास्त काळजी करतोस. उगीच काय सई, मराठीमध्ये मराठीबद्दल 10 sentences बोलायचं, दॅट टू विदाउट एनी मिस्टेक. त्याच्याबद्दल काळजी केली पाहिजे. इट्स माय होमवर्क. अरे जमेल रे तुला. गॉड नोज कसं जमणार आहे. आपण टेस्ट घेऊन पास झालो तर सिंगल तू, पण फेल झालो तर डबल आप्पा. मग नचिकेत तू नापासच हो. नाही नाही, आय कांट अफोर्ड टू डू दॅट. नचिकेत तू ना तिथेच बरा आहेस. इथे आलास ना की माझ्याशी गप्पा मारत बसशील आणि मग मला अभ्यास करू देणार नाहीस. नाही नाही, आय प्रॉमिस, मी नाही तुला डिस्टर्ब करत. ठीक आहे, मग मी तुला मदत करते. तुला मराठी भाषेबद्दलच 10 वाक्य म्हणायची आहेत ना. सोपं आहे. सोपं तुझ्यासाठी आहे, नॉट फॉर मी. आय एम ऑस्ट्रेलियन गाय. 10 काय 1 sentence सुद्धा नीट बोलता येत नाही मला, यू नो दॅट. नचिकेत, समजा तुला सांगितलं माझ्याबद्दल मराठीत 10 वाक्य म्हणून दाखव, तर म्हणशील? 10 काय, आय कॅन स्पीक 10 million sentences अबाउट यू. बघ मग, तुझा अभ्यास झाला असं समज. आजची रात्र तुझ्या आणि अप्पांच्या कायम लक्षात राहणार असं दिसतंय.
हे भाई, अरे तू टेन्शन घेऊ नको ना, जमेल तुला सगळं, जमेल ना. हे भाई, अरे भाई, आपलं जोडणार कायमची नाती, मराठीत आज तरी खाणार नाही माती. शट अप डिक्स. सॉरी. हे भाई, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव. काय? केतकरांचा जावई म्हणून लावलाय क्लेम. मराठीत जर पडली विकेट तर संपला तुझा गेम. माझा कॉन्फिडन्स शेक नको करू डिक्स. मिल्कशेक आणू काय? निक. हे भाई, तुझा कॉन्फिडन्सच वाढवतोय ना मी. भाईच्या मराठीचे वाजलेत 12, तरी सुद्धा हिटलर समोर सोडणार नाही तोरा. शी, हे बरोबर आहे. हा, जातोच मी. हा. भाईच्या मराठीची आज आहे टेस्ट. भाई, आपल्याकडून तुला ऑल द बेस्ट. पप्पा, मी आलोय. अरे वा, अगदी वेळेवर हजर झालात रे. येऊ आतमध्ये. झालाय का गृहपाठ? हो. आता काय मुहूर्ताची वाट बघतोयस का म्हणून दाखवायला? मुहूर्त? सुरू कर. मराठी माझी आहे, मला तिचा अभिमान आहे. मराठी माझं आयुष्य आहे, मी तिच्यासाठी काहीही करू शकते. मराठी आपल्याला समजून घेऊन आपलंसं करते. मराठी माझी आहे आणि मला तिचा खूप अभिमान आहे. मराठी माझं आयुष्य आहे. आणि मी तिच्यासाठी काही पण करू शकतो. मराठी सगळ्यांना समजून आपलंसं करते. ती सगळ्यांचा आदर करते, पण अपमान सहन करत नाही. मला खूप आधार आहे मराठीचा. मला खूप आवडते मराठी आणि माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. आणि तिने मला आपलंसं म्हणावं अशी माझी खूप इच्छा आहे. देवाकडे प्रार्थना केली की तो ऐकतो. म्हणून मी मराठी माझी व्हावी म्हणून रोज त्याच्याकडे प्रार्थना करतो. अरे 10 वाक्य झाली सुद्धा, आणि तू न चुकता बोललास, आणि अगदी मनापासून. हे पण भाषा आणखीन प्रवाही हवी. पण आप्पा, मी एक पण इंग्लिश वर्ड नाही यूज केला टेक्निकली. सो मला उद्या सुट्टी ना. हो. उद्या तू कितीही उड्या मार, पण गाठ माझ्याशी आहे, लक्षात असू दे. नमस्कार, अप्पा केतकर बोलतोय. गुड मॉर्निंग मिस्टर केतकर. हे बघा, मला इंग्रजीतून बोललेलं आवडत नाही. जे काय बोलायचे ते मराठीत न बोला. ओके ओके. मी इंडियन एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधून बोलतोय. सई केतकर असतील तर त्यांना एक मेसेज द्याल का प्लीज?
संदेश म्हणतात त्याला. हा तेच ते. सई केतकरांना सांगा आज ऑनलाईन लेक्चर्स होणार नाहीयेत. ठीक आहे सांगतो. अहो पण का होणार नाहीत? आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अपग्रेड करतोय. म्हणजे नेमकं काय करताय तुम्ही? तुम्हाला मराठीतनं सांगता येत नाहीये का? या सगळ्याला मराठी शब्द नाहीये. तुम्ही प्लीज त्यांना मेसेज द्या. मराठी शब्द सापडले की करतो तुम्हाला फोन. हो शब्द नाहीयेत कसे? तुम्हाला शब्द माहित नाहीयेत म्हणा. मराठी शब्द नाहीयेत म्हणे. स्वतःच अज्ञान लपवण्यासाठी मराठी भाषेला नावं ठेवतात. आप्पा मी जाऊन येते नचिकेतकडे. माझे वर्ग सुरू होतील आता काही वेळात. नाही नको. त्या संस्थेमधून दूरध्वनी आला होता. आज वर्ग होणार नाहीयेत. हो का? हो काहीतरी इंग्रजीतनं बडबडला तो. काही का असे ना पण आज तुला त्या कांगारूकडे जायची गरज नाही. हो खूप मनस्ताप होत असेल तिथे तुलाही. हो खूप. शिक्षणासाठी तुला काय काय सहन करावं लागतं. असो निदान आज तरी तुझी सुटका झाली. आता आज घरीच आहेस तर जरा माझी पुस्तकं जरा नीट लावून घे का पाटात. हो आप्पा. सगळी अशी क्रमवारीनं नीट लाव. हो चालेल आप्पा. पण मी त्यांना जाऊन सांगून येऊ का की आज माझे वर्ग भरणार नाहीये ते? हा काही एक गरज नाहीये त्याला तिथे जाऊन कळवायची. पण त्यांना जर बाहेर जायचं असेल तर? अगं तो रिकाम तिकडा कुठे जातोय? दिवस रात्र घरीच तर पडलेला असतो. All right, I'll send my passport and visa copies also. Yeah. Thank you. Thank you so much, sir. Yeah. Diggs. ते ठेव ना. Yes, I'm so happy. I'm so happy today. मस्त मस्त. आता झालं काय ते सांग. हिटलरने तुझ्या लग्नाला परवानगी दिली की काय? नाही ते तो देईलच. पण मला एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब ऑफर झालाय. इट्स अ बिगर पोस्ट, इट्स अ बिगर रिस्पॉन्सिबिलिटी. हा भाई एकदम ग्रेटच न्यूज आहे का? पार्टी पाहिजे आपल्याला. हा प्रेरणांना पार्टी देणार. पण फर्स्ट मला माझ्या पासपोर्ट आणि व्हिसा कॉपीज त्यांना कुरिअर करायच्यात. हा करून टाक पटकन करून टाक. तर सई पण येईल. तिचा क्लास आहे ना आता. she'll be really happy आहे ऐकल्यावर. अरे भाई हॅप्पी असणारच ना. माझी आई सांगते नवऱ्याला जर तगडा पगार असेल ना तर बायको खुशच असते. पण आहे कुठे ती? तिचा क्लास सुरू होणार आता अजून आली नाही. भाई एक काम कर तिला फोन कर. हिटलरने अडवून ठेवलं असेल तिला. गॉड नोज काय झालं तिकडे. सई अगं काय झालंय तुला? अशी भ्रमिष्ठासारखी का उभी आहेस इथे? काही नाही अप्पा काही नाही. भ्रमणध्वनी कुणाचे येत होते सारखे? अप्पा ते अनोळखी क्रमांक होता म्हणून मी घेतला नाही. ठीक तुला मी पुस्तक लावायला सांगितली होती ना. मग इथे का उभी आहेस तू पुतळ्यासारखी? काढा घेताय ना? हा सई तुझे वर्ग नाही आहेत का आज? गेली नाहीस नचिकेतकडे? काकू अगं आज माझे वर्गच होणार नाहीयेत. त्यामुळे मला नचिकेतकडे नाही जाता येणार. अगं मग कळवलंस का तसं नचिकेतला? तो बिचारा वाट बघत असेल ग. त्या कांगारूला बिचारा असं म्हणू नका सुनबाई. काही एक गरज नाहीये त्याला कळवायची. एवढा कोण मोठा लागून गेलाय तो? नमस्कार. हॅलो मानसी काकू.
आणि निघाली का सई क्लाससाठी? आय एम वेटिंग फॉर. अरे अहो नाही म्हणजे ती मागणी रद्द झाली आज. रद्द म्हणजे कॅन्सल? हो तेच ना. नाही पण मी बघते करते काहीतरी. हा प्लीज कर काहीतरी काकू. माझी पुतणी आहे ना सई, तिला पाठवते ना मी तुमच्याकडे आमच्या पदार्थांचे काही नमुने घेऊन. हा तुम्ही नका काळजी करू. थँक्स अ लॉट काकू. हो कोण होतं? आप्पा ते टिळक मार्गावरचे भागवत होते. श्रावण महिन्यात त्यांच्या संस्थेत कार्यक्रम असतात ना, आपल्याकडच्या 10 किलो चकल्या हव्यात त्यांना. मग म्हणून ते म्हणत होते की आधी काही चाखायला मिळतील का. हो हो का नाही मिळणार. अरे श्रावण महिना म्हटला की आपला भरभराटीचा महिना. आपले पदार्थ सुद्धा खूप प्रमाणात विकले जातात. सुनबाई तुम्ही स्वतः घेऊन जा चकल्यांचे नमुने. आप्पा मला जरा काम आहेत घरी. सईला पाठवायचं का? ती तशीही तयारच आहे ना. हो सई तयारच आहे नाही का. तिला पाठवा चालेल. सई दुकानात जा, चकल्यांची पाकिटं घे आणि भागवतांकडे नेऊन दे. हा हो काकू चालेल. नाही मला माहिती आहे ग तुझा यात खूप वेळ जाणार आहे, पण काय मला काम आहेत ना घरी आणि वहिनी एकट्याच आहेत ना, आई पण नाही आहेत ग. वहिनींवर एकट्यांवर पडायला नको ग. नाही काकू तू अजिबात काळजी करू नको, मी जाऊन येते. हा आप्पा झालाय का काढा पिऊन? हो हो झालाय. हो सावकार. हो बापरे खूप काम आहेत बाई. वा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही. सई एक सेकंड मला एक इयर सारखा वाटतो तुझा वेट करताना. हे दिस इज फॉर यू. चकल्या हव्यात ना तुम्हाला? चकल्यांचे नमुने घेऊन आले मी. चाखून बघा आणि सांगा किती किलो चकल्या हव्यात त्या. टेस्ट करून मगच आम्ही डिसाइड करू घ्यायचे का नाही ते. गेले 40 वर्ष आम्ही पूर्णांना दुकान चालवतोय. चवीचा तर प्रश्नच येत नाही. ते आम्ही डिसाइड करू, तुम्ही नाही. तुम्हाला घ्यायच्यात तर घ्या, नाहीतर नका घेऊ. लोक रांगेत उभा राहतात आमच्या चकल्या घ्यायला, कळलं का देशपांडे? गॉड ज्युनियर अप्पा केतकर, सेम ॲटिट्यूड सेम टोन. तू कॉल का नाही घेतला सई माझा? अरे नचिकेत आप्पा समोरच उभे होते. वाटलंच मला, म्हणून मी लँडलाईन वर फोन केला. अरे तुझा दूरध्वनी आला तेव्हा मानसी काकूला हे चकल्यांचं सुचलं, म्हणून मला इथे येता आलं. मानसी काकू एक ग्रेटच आहे. हो अशी काकू ना सगळ्यांना असावी. मी काही न सांगता तिला कळलं मला इथे यायचंय तुला भेटायला. आज तू नसती ना आली तर मी तिकडे येणार होतो भेटायला. हो ना, म्हणूनच मी आले इथे तुला भेटायला. मला माहिती होतं तू असं काहीतरी करणार. आता तुझा क्लास कॅन्सल झालाय, आपण मस्त गप्पा मारूया. नचिकेत मला सांग, समजा एक दिवस आपण भेटलो नसतो, बोललो नसतो, ते एवढं काय झालं असतं रे? हार्ट फील झालं असतं माझं बेबी. यू माय हार्ट बीट.